गणेशाय नमः. गणेश पुराण खंड दुसरा उत्तरकांड अध्याय 57वा नरांतक निग्रह. श्री गणेशाय नमः. नमो पद्मदळे दक्षिणा करसी स्वकीय रक्षणा दैत्यवाहिनी भक्षणा विचक्षणा प्रियढुंडे कुवनाय भूद्वैपायन मने परिसी कथा पावन श्रवाग्निने पावना करी दखना तत्काळ दैवी संपत्ती उपमर्दन कनृपनंदन प्रधान असुर चालला धरण केले गमन अर्धमार्गा नरंद कर्जे करून मने केले दैवी विध्वंसन आम्ही बळी असुरगान यश संपूर्ण जोडिले तर वार्ता केली नगरात राजपत्नीची झाले श्रुत धरून नेला नृपनाथ असुरी अनर्थ भाऊ केला राजपत्नी कर्दळी वार्ता वायुने उन्मळली विकळ होणे पडले मत्स्ये तळमळे जनघेना तैसे की वार्ता मार्गन क्षण तीक्ष्ण हृदय खडतरला दारुण त्याने विकळ झाले प्राण शोक दारुण आरंभी तसेच नागरिक जन शोक करते दीनवदन आंबा भूमीची लोळण घालीन मूर्छना योनी पडली ती भरतार वैरिया ही धरुणाने नेला ऐकून विवरण झाली फिरवी नयन सखिया शांतवना गर्दी बाई आंबा दीर्घस्वरे रुदन करता त्या जडती जाण राजमंदिर्या कांद बोरण बोले वचन राजपत्नी काशी नृपती केशरी शत्रू गजा अनेक संहारी तो आजीच्या अवसरी शृंगाळ दैत्य धरला कैसा काय झाले मत्तमातंग अश्वजे का वायुवेग स्यंदन भाराने ग शस्त्रे शस्त्र बळशाली मम भारतराज्य सैन्य कोटी दैत्याचे घरी गणन जय दैवे गुणे परिपूर्ण विपरीत जाण आजीक झाले कैसा रुसला महेश्वर केव्हा देखुनी भरतार कोणता अराधुसूर शरण जाऊ सत्वर कोणासी आता दैत्यापासून कोण करवी मोचन बाळ हा कसे प्रंदन हर करी हरण दैत्याचे तेने वैरवृद्धी पावले त्याते फळ प्राप्त झाले महासंकट मांडणे हे निस्तरले जाय कसे बाळबळे करून श्रेष्ठासी वैर बांधून कर्म केले वृत्ता जाणार आहे मुडपण अवलंबिले मम भारता दिवाकर ग्रह लागला त्याचे असुर दिवसा पडल्या अंधकार कुंटला व्यवहार जनाचा मा दैत्य ग्रह विभांडून कोण करी नृपार कमोचन सैन्य जो झाले भग्न प्रलय काळ जाणाजी आला मजा आणि धरणीशी वैधव्य प्राप्त दोघीशी कैसे करू कोणाशी शरण जाऊ या समयाशी भगवंता कोण दाता करुणाब्धी तारेला संकट दोषी शोक करी नारा शब्दी मूढ बुद्धी जैशाबारी घरी असता सुर तरुवर भिक्षेशी फिरे द्वारधर निदान मंदिरी असताना रसेवी वनंतर काष्टासी कस्तुरी नेनुनी मृगांनी भा मृगनाभीसी मृगफिने वनवासी प्राणी नेनो नरदयस्थानी बाह्य साधनासी धावे जायचा तैसा निज मंदिरी विनायकानंद ब्रह्मांड नायका उत्पत्ती स्थिती संहारक आत्मा एक जगाचा त्याने अद्भुत कर्मे केली दैत्यवृंदे संहारिली नेनन बाळ भावे मोगिली बहुजाली शोकांगळीधा असं हे आधी पुरुषाची माया ब्रह्मादिकानये आया तेथे काय कळे प्राकृत आया तथापि स्त्रिया अज्ञान मग सर्वज्ञ चूडामणी शोक ऐकुनी कानी दैवी संपत्ती स्थापनी जोमेदिनी अवतरला तो कशपात्मज बळी दे कल्पांती हरवळी ब्रह्मांड स्फोटते काळी झाला गमे ते वेळे अकस्मात तया शब्दापाठीची प्रतिशब्द उडले आकाशी नादकुंदना दिवा दिशावकाशी भय सर्वांशी जागले धरा झाली कंपाय मन सर्पवतन गानन उसळले सिंधू जैवन ते काळी गगनपर्यंत पक्षी असे झाले पतन धरा संवरी सत्रनयन भयमानी चतुरानन ब्रह्मगोळ बंगला त्या शब्द श्रवणे जन भ्याड पावले म्हणन एक भ्रांत होऊन नेत्र दाखवून राहिले तेव्हा आत्मनाम विनायक करीची शक्ती सिद्धी अवलोक क्रोधे व्याकुळ अंबग मने असुर देख मातले दैवी संपत्ती वाघिनी भग्न केली दुर्दर्जनी शुद्ध सत्व राजा धरुणी नेला सत्वगुणी पुत्रासह विषय पाश घालून विराग प्रदान धरून नेल्या धर्म पूर्ण दाटला धर्म हिवरी तरी युद्ध प्रसंगात करीन दैत्य निपादा असे धरुणी कांदा निर्मी अद्भुताचे मुसिद्धी विक्राळमुखे भयंकर निर्मले सहस्रवधी धन दंतायसे तीव्र द्विजवर धगधगती पर्वतायसे मस्तक सर्पासम जीवादेका मुखे बजरली भयानक भूगोळ ग्रासुपादे मुखे चिमुती नभासी शतनेत्र एकाएकासी संख्या नसे ज्याची बळासी श्वासे चिन्ह सूर्यासी उडविधी ज्याचा नासारंध्रात केशा महा अटवीत कुंजर झाले जे गुप्त बाह्य न दिसत राहिले जटा पृथ्वीपर्यंत लोमती धरा समर्जित शास्त्र योजनेला मगस्त द्विगुणायत अंद्रिजांजे त्यांचा नायक महाक्रूर बोध मर्दवयासुर दक्षतेने विश्वंभर नमी कर जोडणे मने कार्य काय उपस्थित ते मज संगवेतरित संप्रथमी क्षुधा करंद देहारार्थ मजला आहे जेने मज तृप्ती होय स्वामी कार्यसिद्धी जाय ऐसे पुरुष बोलून राखे विश्व काय मने त्या दे नरंतके पळिली
नरांतके पाळली असुरसेना चांगली विषय सेवने पुष्टी झाली भक्ष्यवाय दिदली तुझ ते जया स्वधर्मासी न चाड वैराग्यसी नाही कोड जनाची न धरिसी भीड इंद्रिया गोड ते देते नाही पापाचा कंटाळा नेमते मंगळा मंगळा पीडा करता जनाला सौख्य मनाला बहु वाटे जे परद्रव्यापकारी जे परस्त्री विभीजारी निंदा पै शून्यता तस्करी देहावरी असता जया परहिती अनादर स्वहिती परम तत्पर वर्तणूक ज्याची कुचर ते असुर जाणावे तया ते भक्षी सावकाश धरुण आणि दैत्यश रणाली यशीस ताडोनी आणि अशेश्वरेने तेने देवे जरी तृप्ती तरी भक्षांतर देईन तुझ प्रती आज्ञा करती जगतपती नमोद पुढती चालीला गर्जना केली भयंकर तेने धनारिले गिरिकिंदर सर्वे चालले दैवी वीर तेही भयंकर गर्जती दोन सत्र योजने चरण तेथे गमना असे उशीर कोण नरांतक्षेनेच वर्तमान येथे 5 लक्षण मात्रे बोध विशाळ पडता दृष्टी असुर बळती उठावटी दश दिशाची या तटी गेले कापाटी गोत्राच्या एकाचे हस्ती धरून मुका माझे टाकले जर नवनीत गोळे म्हणून किन धन्य साठवण भेवात असुरसेना खळबळीत कल्पंती देखता कृतांत भूते कंपायमान होत त्या परिदैत्य जागाले सेना धावता अचाट रजे नमक कोणले दाट अंधकार पडला वाट न कळे भट घाबरले घाविरे जागले मागुर अंधकार दीपिका उजळून पाहतीवीर तवन दिसे शरीर कठीवर पहावे पाता पाता प्राण सोडते झाले असुरगण एक मानदेव मारमन क्षुमला जाण निश्चय ऐसे बोलते जेव्हा सुर तव मुखी टाकले बहुधर त्यासी वाटे पितळ विवर उघडिले सत्वर काय सांटवन की जठरा नळ केला प्रदीप्त दैत्यावधाने करी तृप्त परितोंदने प्रज्वलयात होत दैत्यानी पद हो सरला नरांतके देखून मने झाले सैन्य भग्न की तर्की मने करुण मज कृतांदा जाण कृतांदा कोठून आला अकस्मात काय मे करावेत बळवान दिसा अद्भुत मंडलांदा मुजा ऐसे विलोन विलोकन तव बक्षिले अर्धसैन्य बाह्य प्रलया नळ उठला जाण सैन्यातुळ भक्ष्यावया पूतना वरिधी अगस्ती की दैत्य सर्प खगपती सेना कंधकार अगबस्ती हाशिचिपती दैत्य नगा विस्मय करिंदनांतक तव सेनाचारनिगा करीत आले महाशंक पृथक पृथक फाल्गुनी जे एक उदरी प्रवेशले त्यावर अनेक पडिले तळीचे अधोद्वारे निष्ठले केव्हा गेले कोणाने एक पदघात केले चूर्ण एक श्वास नळी करिता भ्रमण एकानी भय सोडले प्राण एकासी आठवण आली बाई एक मृत्युमिसे पडले ते सेना धावत रगडले व एकावरी एक लवंडले ते चूर्ण झाले तद्भारे नरंतका पाही पाही रक्षणामचे करी काही नाही तरी गेलो पाही उठालव लागे रक्षरा ऐसा करता जो कांत तव करे टाकले मुखात पुन्हा संख्यात सरगडगडित नवे शांत जठरानळ मग विघटन करिता विरासी हयासह अश्वरोहासी कुंजरयुक्त गजा साधीसी टाकिले कोशी मुखाच्या रथ आश्वासारहित रथ आश्वासहरथी शस्त्रास्त्र पदादी टाकिले उदर गर्दी नव्हे तृप्ती तेने घे मोठा कोल्हाळ झाला दैत्य सैन्यांतापुराला बोध पुरुषांनी वाटिला असुरवर्गाला ते काळी मने महाबोधा पुढे असुरवर्ग ते बापुढे वाजेगिरीची झाडे टिके मेहुडे वातल घरी ऐसे पुरुष जवळ लोंबत तव क्रोध नरांतक बोर्द अज्ञान धनुष्य सज्ज करित विषय बाणे हनत तया दे विषय बाणाच्या धारा पडिती सुरासुरा बोधाचा घरी फरारा महादरारा तापसासी मिया क्रोध तप भांडारे लुटोनी मोकळे ऋषीश्वरे एकेली एक अक्षर मात्रे वाहती घायचारे अद्यापी देहधरणी स्थापन दानो अवश्य वेडिले धनु लावेले दैत्याचे बाण विषय जन्य अनेक नरंदकेश्वर वृष्टी यापर गेले गगनमोडे अंधकार पडला सृष्टी क्रोध दृष्टी खानिद दुग्ध पक्षिया झाले पतन सेनाचरा लागले जाण तेही विषय बाण केले तृण मानी कोण दया दे बोध पुरुषे गेलेले म्हणे इतर कोण कुठून आले अंबुदी जळ मेघी नेले वर्षांनी मिळाले तयाद म्हणून ग्रीष्मांती जाता वर्षांती भरून नेता विर्षद हर्ष विषाद सरिता नाथा नाही पूर्णता सदातया तेवी पूर्वबोधाचे कण श्रद्धानंद विषयबान मद लागता दुःख कोण गेलेले संपूर्ण स्वानंदे असंख्य गेले रोमकुपे भेदून निघाले हृदय प्रवाह निघाले धरू लागले गिरीवर्षी धरावे जय दैहबान ते दान विवेदना ते तो नाही बोध पूर्ण करी गणना कोणत्याची विषय बाण गिळले देखुनी अस्त्र प्रयोग केले मोहम्मदादी मुकालिले तेही गिळले स्वानंदे अजगिरणी निजंडासी बक्षिते विमोहादी अस्त्रासी बोधे गिळले पराभवासी न पावे असुरासी कळवाले शस्त्रास्त्र संधान केले ते सर्व येणे बक्षिले असुराय संपत्ती ते नाशिले केले आगळे बोधपुरुषे
कुंठित विद्या क्षीण शक्ती म्हणे आपली कैसी गती यापुढे असुरी स्थिती राहेसी युक्ती दिसेना मग नरांतकासुर पळता झाला सत्वर पृष्ठीशी धावत तसेर भूमंडळ समग्र फिरला असुर जेथे जेथे जाय तेथे बोध पुरुष पृष्ठी पाहे समुद्र गिरी कंदर सर्वाठ आहे फिरता मने काय करू आता भय संचले अंतरली बोध पुरुष चराचरी देखे मग धरेवरी मूर्छा येऊनी त्वरी पाडियेला मूर्छना सावरून उठला तव पुढे पुरुष देखिला पुन्हा पळता झाला महागर्तेला देखी पुढे अविद्ये करते माझे असुर भय प्रवेशला सत्वर निद्रा करे दीर्घतर स्थळ पाहुणे सुंदर एकांती तेथे जाऊन बोधपुरुष धरता झाला दैत्यश गरुड जयचा सर्वास बिळी प्रविष्टा धरी मग नरांतकांत म्हणत मज पुढे काय तू समर्थ ईश्वर वर्धे जानासी स्मस्त देवर्षी अद्भुत पिढिले तुवा मनुष्याचा संहार केला स्वधर्म तुवा बुडविला साध्यावता त्याचे फळ अवतरला कश्यपालया विनायक तयाच मी एक दूत तुझ मर्दावया समर्थ तू मज पुढे पळत आश्चर्य वाटत मज हे जी वायू पुढे पांगुळ पळे भूत देखुनी बीज सळे आजा देखुनी सिंह गळे ते विबळे पळसी तू आता अहंकार त्यागुण जगदात्माय ते रिगे शरण पाप कुंचुक त्यागुण सुख संपन्न होसी तू आता एके बोधवचन पाहे विनायकाचे चरण मग तया ते हस्ती धरून अनिला भगवान समीपद प्रणम्य करुणी देवासी निवेदी नरंतकासी मने बक्षिले सैन्यासी क्लेशी असे धरले म्या पातकिया नाही देवा खळासी कैसा सद्भाव उपदेशिला कंजोद्भव न धरी भावगंतरी असो आता निद्रास्थानी धावी होईल श्रमहरण ऐकुनी त्याचे वचन मम वदन स्थान दे हेरसेने सहित वदनी प्रवेश करीत तद्रुपा ते पावत गंध समवज्जय शैली माझी तैसा विनायकी मिळाला विनायक होनी राहिला जो महादाख्यान श्रवणाला करतो का मला इच्छिले पावी नित्य निर्गुण निरंजन दासा लागे ज्वाला सगुण करी चरित्रे पावन जड जन तारावया इति श्री गणेश पुराणोत्तरखंडे नरांतक निग्रहो नाम सप्तपंचाशतमोऽध्याय।